मित्रांनो, तुमची गाय गोठ्यामध्ये आनंदी आहे का नाही हे तुम्हाला कसे कळेल? जर आपली गाय गोठ्यामध्ये आनंदी नसेल तर दूध उत्पादनात घट होणार आहे. आणि जर तुम्ही किती सुद्धा गायला खायला दिलं बाहेरून तरी तिचं मानसिक आरोग्य व्यवस्थित नसल्यामुळं तिला शरीराला ते लागणार नाही. किती जरी खाद्य चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही वापरलं पण तुमची गाय जर गोठ्यामध्ये आनंदी नसेल तर त्याचा काय सुद्धा उपयोग होणार नाही. तर तुम्हाला कसं कळेल की तुमची गाय गोठ्यामध्ये आनंदी आहे? अशी कोणती लक्षणं आहेत की तुम्हाला समजेल तुमची गाय गोठ्यामध्ये आनंदी आहे? तर हे सांगण्याआधी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिसणाऱ्या बेलवर दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, बघूया की आपण आनंदी गायची लक्षणं कोणती कोणती आहेत. तर पहिलं आहे की शांतपणे चालणं. गाय निर्भयपणे शांत चालत असते. ताणलेली जी गाय असते, ज्या गायीवर ताण आलेला असतो, ती गाय धावत असते, पळत असते आणि तिच्या चेहऱ्यावर पण ताण दिसत असतो. आणि गाय एकमेकांसोबत संवाद साधतात. म्हणजे गाय जर आनंदी असेल तर गाय एकामेकांसोबत संवाद साधतात. जसं की त्यांच्या हालचालीतून वेगवेगळे आवाज काढून अशा गाय एकमेकांसोबत संवाद साधत असतील तर तुमची गाय आनंदी आहे असं आपण म्हणू शकतो. तर पुढचा मुद्दा आहे की शांतपणे रवंथ करणं. तर आपली गाय शांतपणे रवंथ करत असली पाहिजे. म्हणजे जर ताण आलेली गाय फास्ट मध्ये रवत करत असती, जोर जोरात रवत करत असती, तर ती गाय शांत रवत करत असती तर ते गायला कुठलाही ताण नसतो. ती गाय गोठ्यामध्ये आपल्या आनंदी असते. आणि पुढचा मुद्दा आहे की आनंदी गाय उड्या मारत असते, खेळत असते. समजा जर आपण गायला बांधून ठेवलं असेल, महिनाभर गायला बांधून ठेवलं, जर गायला त्या बाहेर काढली तर ती गाय उड्या मारत असते, पळत असते, कारण तिला त्या गायला आनंद झालेला असतो. तर आपण हे मुद्दा लक्षात ठेवला की गाय धावणे पळाली तर समजायचं की आपली गाय आनंदी आहे. आणि गाय शांत आणि प्रसन्न दिसतं. म्हणजे आपण गायकडे बघितलं की आपल्याला समजू शकते की ही गाय आनंदी आहे, प्रसन्न आहे. जी गाय ताणलेली गाय असते तिचे डोळं आणि कान ताणलेले असतात. म्हणजे की कान असे ताणलेले असतात, उभे करते, किंवा डोळे पण रखरखीपणा डोळ्यामध्ये दिसत असतो. तर ही झाली मित्रांनो आनंदी गायची लक्षणं. म्हणजे आनंदी गाय तुम्ही ह्याच्याद्वारे समजू शकता की आनंदी गाय कशी असू शकते. तर पुढचा मुद्दा आहे की ताण आलेल्या गायची लक्षणं कोणती आहेत? तर धावणे, पळणे. म्हणजे जर गाय आपण बघितलं असेल की धावत असतात व डोळ्यामध्ये रखरखीपणा असतो, रखरखीमध्ये गाय पळत असतात, धावत असतात, तर आपण समजायचं की ही गाय ताणामध्ये आहे, गायला ताण आलेला आहे. तर गाय पुढचा मुद्दा आहे की असामान्य आवाज येते. म्हणजे गुरगुरणे, किंचाळणे, मोठमोठ्याने गाय ओरडत असते. म्हणजे की गाय समजा ही माझावर असेल तर गाय मोठ्याने ओरडत असते, कारण तिच्या पोटात दुखत असते, ती गाय आनंदी नसते, ती गायला ताण आलेला असतो, त्यामुळे गाय ओरडत असते. आणि पुढचा मुद्दा आहे की शेपटी वळवणे, जास्त फिरवणे. जर शेपटी तुमची गाय जास्त फिरवत असेल, आता गायला माश्या चावत असतील किंवा इतर काही म्हणजे त्रास होत असेल गायला, तर जनावर शेपटी फिरवत असतं. तर ताण आलेले जनावर, मग त्या जनावराला ताण येत असतो, मग ताण आलेलं जनावर शेपटी जास्त वळवतं शेपटी. आता पुढचा मुद्दा आहे की डोळे, कान ताणलेले दिसतात. चेहऱ्यावर गायच्या ताण दिसतो. म्हणजे आपण समजा गाय नवीन गोठ्यावर आणली किंवा नवी ती गाय खरेदी करून आपल्या गोठ्यावर बांधली तर तिला ताण आलेला आपल्या तिच्या चेहऱ्यावर दिसून येतो, की डोळे रखरखीपणा असतो किंवा चेहरा पण असा ताणलेला असतो. त्याच्यावरून आपण समजू शकतो की गायला ताण आलेला आहे. आणि पुढचा श्वासोच्छवास, म्हणजे गायचा श्वास घेण्याची प्रक्रिया जोर जोरात होते. म्हणजे असं धाप लागल्यासारखा श्वास घेत असते गाय. तर आपण समजून जायचं की आपली गाय ताणलेली आहे, म्हणजे गायला ताण आलेला आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमची गाय आनंदी आहे का ताण आलेला आहे.